चला तर आज आपण चमचमीत झणझणीत ढाबा स्टाईल शेवभाजी तयार करणार आहोत. अगदी बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल आणि जेवायची इच्छा होईल. बाहेर कितीदाही आपण ही शेवभाजी खाऊ द्या, पण घरी करायचं म्हटलं तर पाहिजे तशी चवच तयार होत नाही. तुम्हाला आज शेवभाजीचं तेच गुपित सांगणार आहे. त्यासाठी रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी भाजीसाठी लागणारा इथे एक मध्यम आकाराचा कांदा आपण जाडसर चिरून घेणार आहोत. आपण जेव्हा हॉटेलमध्ये ही भाजी खातो तेव्हा आपल्याला असं वाटतं यामध्ये कितीतरी मसाले वापरलेले असतील आणि बाहेर होतंही बऱ्याचदा यामध्ये बऱ्या मोठ्या प्रमाणात असे मसाले वापरतात. पण आपण घरी अगदी साध्या साहित्यांपासून ही भाजी तयार करणार आहोत. पण हॉटेलपेक्षाही भारी चवीची ही भाजी घरी तयार होणार आहे. तर इथे बघा, आपण कांदाचं जे प्रमाण आहे ते यापेक्षा जास्त वापरायचं नाही. इथे तुम्हाला जो मध्यम आकाराचा मी कांदा सांगितलेला आहे तेवढंच प्रमाण भाजीसाठी पुरेसं आहे. आणि आपण ही जी भाजी तयार करत आहोत तर इथे हे 2 ते 3 जणांसाठी प्रमाण पुरेसं आहे. तर बघा, इथे हा कांदा मी जाडसर असा चिरून घेतलेला आहे. आता हा जो चिरलेला कांदा आहे हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जितकं छान तुम्ही भाजीसाठी लागणारं वाटण आहे ते तुमचं अगदी परफेक्ट असेल तर तुमची भाजी अजिबातही बिघडत नाही. तिची चव एकदम हॉटेल स्टाईल तयार होते. तर आता सर्वात महत्त्वाचं आहे तर ते म्हणजे इथे मसाल्यांचं गुपित आणि करण्याची पद्धत. तर आता इथे आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो तव्यावर घालून घेतलेला आहे. त्यावर चमचाभर तेल घालायचं आणि छान लालसर रंग याला येईपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा आहे. तर इथे कांद्याचा रंग हा बदललेला आहे. तर आता हा कांदा जो भाजलेला आहे तो तव्यावरच आपण बाजूला सरकवून देणार आहोत आणि त्यानंतर या तव्यावर पुढचं साहित्य भाजून घेणार आहोत. तर एक एक करत असं आपण साहित्य इथे भाजणार आहोत. तर सर्वात आधी आता आपण अगदी अर्धा चमचा एवढं तेल घातलेलं आहे आणि त्यामध्येच अर्धा चमचा एवढे आपल्याला धने घालायचे आहेत. हे धने छान लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत. या भाजीसाठी जसं की तुम्हाला मी आधी सांगितलं, फार जास्त कुठल्याही खडा मसाल्यांचा मी इथे वापर केलेला नाही. त्यासाठी बघा, ज्यांना पित्ताचा त्रास होत असेल त्यांनाही अजिबातही हा त्रास होणार नाही भाजी खाल्ल्यानंतर पित्ताचा. तर आता इथे आपण 5 ते 6 काळी मिरी आणि अगदी अर्ध्या इंचालाही कमी एवढे कलमीचे म्हणजेच दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत. तुम्ही स्किपही करू शकता, हे नाही घेतले तरीही चालतील. आणि अगदी बघा, छोटी पाववाटी एवढी मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. हे सुद्धा छान हलकेसे याला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर आता यामध्येच आपल्याला अगदी पाव चमचा एवढे जिरं घालायचं आहे आणि तेही छान भाजून घ्यायचं. आता सर्व साहित्य पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे आणि अजूनही याला आपण अगदी 1 ते 2 मिनिटासाठी भाजून घेणार आहोत. आता आपण कोथिंबीर भाजणार आहोत. कोथिंबीर तशीही भाजीमध्ये वापरू शकता. आपण अशी जर भाजून घेतली तर तिचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान लागतो. आता आपण तेल इथे घालणार नाही आहोत. तव्यावर जे काही तेल आहे त्या तेलामध्येच हलकीशी ही कोथिंबीर आपण भाजून घेणार आहोत. आता हे सर्व साहित्य परत एकत्र करून घेणार आहोत आणि भाजीची टेस्ट वाढवणारा म्हणजे लसूण. तर इथे लसूणचा एक मध्यम आकाराचा पूर्ण गड्डा घेतलेला आहे आणि अर्धा इंच आल्याचे 2 लहान तुकडे घेतलेले आहेत. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे भाजीमध्ये जास्त उष्ण पदार्थांचाही वापर करायचा नाही. तर इथे बघा, आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे. लसूण फक्त हलकासा भाजायचा, त्याला जास्त भाजण्याची गरज नाही. आता हे पूर्ण साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत, हलकंसं थंड करून घेणार आहोत आणि नंतर मग ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करायला घालणार आहोत. तर आता इथे बघू शकता, एकदा तुम्हाला सर्व साहित्य जे भाजलेलं आहे ते दाखवते. बघा, या पद्धतीचं भाजून घ्यायचं साहित्य, म्हणजे वाटणालाही रंग छान येतो आणि भाजीची चवही वाढते. सर्व साहित्य छान थंड करून घेतलेलं आहे आधी. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करण्यासाठी घालणार आहोत. तर आता हे पूर्ण साहित्य घातल्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही. सुरुवातीला आपल्याला हे असंच पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला भाजीचं गुपित म्हणजे पूर्ण जे वाटण आहे तेच सांगितलेलं आहे. कारण हे वाटण जितकं छान तुम्ही बारीक करून घ्याल त्यातल्या पूर्ण या पदार्थांचं म्हणजे जे साहित्य आहे त्याचा फ्लेवर या वाटणामध्ये उतरतो आणि भाजीची चव छान लागते. तर बघा, आपण इथे जास्तीच्या अजिबातही पाण्याचा वापर केलेला नाही. अगदी शक्य होईल तितकं पाणी यामध्ये फक्त वापरायचं आणि छान बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं. थोडंसं बोटावर घेऊन बघायचं आणि हाताला थोडेफार कण जाणवत असतील तर परत बारीक करून घ्यायचं. म्हणजे जितकं छान बघा, अगदी पाटावर वंट्यावर जसं आपण वाटण बारीक करतो भाजीसाठी लागणारं त्या पद्धतीचं वाटण असलं पाहिजे तुमचं. तेव्हाच बघा तुमच्या भाजीची चव कशी बदलते.
आता वाटण तर तयार झालेलं आहे. आता आपण भाजीसाठी पाणी गरम करायला ठेवणार आहोत. तर इथे 1 ते सव्वा पेला पाणी मी गरम होण्यासाठी ठेवणार आहे. आता पातेलं आपण गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या गॅसवर आपण भाजी फोडणीला घालणार आहोत. तर इथे भाजीसाठी केव्हाही गरम पाण्याचा वापर करायचा. थंड पाणी न घालता गरम पाणी घातलं तर भाजी खूप छान टेस्टी तयार होते. तर आता इथे आपण कढईमध्ये सर्वात आधी तेल घालून घेणार आहोत. आज छान झणझणीत ढाबा स्टाईल भाजी करायचं आहे, तर थोडं तेल जास्त घातलेलं आहे. आता तयार केलेलं वाटण आपण तेलामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे तेल हलकंसं फक्त गरम करून घेतलेलं आहे. जास्त गरम असेल तर आधी गॅसची स्पीड कमी करायची, तेलाचं टेम्परेचर कमी करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आता आपण लाल तिखट घालून घेणार आहोत. कारण जास्त तेल कडकडीत गरम झालेलं असेल आणि त्यामध्ये तुम्ही लाल तिखट घालणार असाल तर तिखटामुळे बघा तिखट तेलामध्ये जळलं जातं आणि भाजीचा रंग बदलतो. त्यामुळे आपल्याला हे जे तिखट आहे तेलाचं टेम्परेचर कमी करूनच घालायचं आहे, म्हणजे भाजीला छान लालबुंद असा रंग येतो. तर आता वाटण आणि लाल तिखट तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये एक एक करत आपण साहित्य घालणार आहोत. तर इथे बघा वाटण छान तेलामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे. तर अगदी 2 चुटकी एवढा हिंग आपण घालणार आहोत. हिंग हा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातला तरीही चालेल, पण यामुळे टेस्ट बदलते भाजीची. आणि इथे आपण काही कोरडे मसाले, त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे. आता हे सर्व कोरडे मसाले वाटणाबरोबर छान परतून घ्यायचे आहेत. आणि जसजसं तुमचं वाटण तेलामध्ये परतलं जाईल तसतसा त्याचा रंगही बदलतो आणि वाटणातील तेलही सेपरेट होतं. तर आता इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते पाणी इथे आपण वापरणार आहोत. म्हणजे भांड्याचं जे काही वाटण असेल ते पूर्ण निघून येईल. आणि हलकंसं पाणी टाकून जेव्हा आपण हा मसाला परतून घेतो तेव्हा बघा छान खमंग असा तो परतला जातो. तर आता पाणी छान एकत्र करून घेतलेलं आहे, पण जेव्हा आपण वाटण तयार करतो तेव्हा जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. आता यावर झाकण ठेवून घेणार आहोत आपण आणि वाटणातील तेल सेपरेट होईपर्यंत अगदी 3 ते 4 मिनिटासाठी वाटण परतून घेणार आहोत. गॅसची स्पीड मीडियम ठेवलेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही वाटणातील तेल छान असं सेपरेट झालेलं आहे. आपण जेव्हा हे वाटण भाजतो तेव्हा हलकंसं ते तळाला चिकटतं, त्यामुळे बघा अजिबातही तुमच्या भाजीची चव बिघडत नाही. छान चमच्याने ते व्यवस्थित असं काढून टाकायचं आणि यामध्ये आता आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे. तर अगदी पाव चमचा हातावर चोळून ही कसुरी मेथी आधीच ठेवलेली होती, ती घातली आपण आणि हलकीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा. आता दोन्हीही साहित्य वाटणाबरोबर छान परतून घ्यायचे आहेत आणि एकदा सर्व साहित्य परतून झालं की इथे बघू शकता तुम्ही वाटणाचा रंग कसा बदललेला आहे. असं वाटण तुमचं तयार व्हायला पाहिजे. आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. हॉटेलमध्ये अशी पूर्ण जो मसाल्यांचं पेस्ट असते ही तयार करून ठेवलेली असते आणि ऐन वेळेवर जेव्हा ऑर्डर येते तेव्हा ती भाजी तुम्हाला तयार करून देतात. तर आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर सुरुवातीला थोडं पाणी घालून घेणार आहोत आणि पूर्ण मसाला जो आहे भाजीचा तो छान एकत्र करून घ्यायचा आहे आणि राहिलेलं पाणी परत आपण इथे घालणार आहोत. असं केल्यामुळे पूर्ण जे वाटण आहे ते छान एकजीव असं होतं. आता उरलेलं जे पाणी आहे ते घालून घेणार आहोत. तर इथे पाण्याचंही प्रमाण तुम्हाला एकदम परफेक्ट असं सांगितलेलं आहे. तर आता हे पाणी बघा छान असं हाताने व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे चमच्याने आणि यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. जसं की तुम्हाला मी सांगितलं कुठल्याही खडा मसाल्यांचा जास्तीचा इथे वापर केलेला नाही. फक्त काळी मिरी आणि इथे दालचिनी म्हणजेच कलमी आपण थोडी वापरलेली आहे. तीसुद्धा ऑप्शनल आहे. ती तुम्ही नाही वापरली तरीही भाजीच्या चवीमध्ये जराही फरक पडणार नाही. कारण तुम्हाला पद्धत एवढी अचूक अशी सांगितलेली आहे की अगदी तुम्ही पोटं चाखत ही भाजी खाल. तर आता मीठ टाकून झालेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा. आता परत एकदा छान हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि भाजीला छान उकळी आणून घ्यायची आहे. भाजीला छान 5 मिनटं आपल्याला असं उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे छान भाजीची जी टेस्ट आहे ती आणखीनही छान लागते. तर आता इथे भाजीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर 5 मिनटं आपण भाजी अशीच उकळवून घेणार आहोत आणि भाजीचा इथे रंग बघून आणि भाजी बघून अगदी बघा तुम्ही किती छान ही भाजी दिसत आहे, बघता क्षणीच खावीशी वाटत आहे. तर आहे ना अगदी सोपी आणि झटपट अशी ही पद्धत. तर तुम्हीसुद्धा नक्कीच या पद्धतीने ही शेवभाजी एकदा करून बघा. बाहेरची शेवभाजी तुम्ही खाणंच विसरून जाल. तर आता गॅस बंद केलेली आहे आणि 2 मिनटं झालेली आहेत. बघा किती छान तेल वर आलेलं आहे
आणि भाजीचा रंगही बघा किती छान आलेला आहे. आता यामध्ये शेव जेव्हा तुम्ही जेवत असाल तेव्हाच घालायची 2 मिनिटं अगोदर. नाहीतर पूर्ण शेव जे आपण घातल्यानंतर त्याचा पूर्ण गिचका होऊन जाईल यामध्ये. कारण भाजी गरम असताना शेव लगेचच घातल्याबरोबर जेवायला बसायचं. तर आता तुम्हाला सर्व्ह करून दाखवते. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही ढाबा स्टाईल शेवभाजी करण्याची पद्धत? तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. म्हणजे तुम्हालाही या भाजीची खरी चव कळेल. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच छान उपयुक्त आणि झटपट अशा रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.